अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केलाय। भारत पाकिस्तानला व्यापार न करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी शस्त्रसंधी केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर ट्रम्प यांच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केलाय। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। तो ट्रम्प ने आपको धमकाया है, वह रुकवा तो नहीं तो अडानी को अरेस्ट करूंगा। भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत। भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर सर्वात आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान यावरून देशात चांगलंच राजकारण तापलं होतं। मात्र पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकारण पेटलंय। भारत आणि पाकिस्तान मधील अण्वस्त्र युद्ध अमेरिकेनं रोखल्याचा दावा पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तर दोन्ही देशांना व्यापार न करण्याचा इशारा देखील दिला होता असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलंय। You don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed. So I'm very proud of that. I also want to thank डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊतांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी गौतम अदानींना अटक करण्याची धमकी दिली होती। तसंच युद्धविरामाचा सौदा अदानींवरच झाल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। सौदा गौतम अडानी के ऊपर ही हुआ है। जो सौदा हुआ है वह रुकवाने का। कश्मीर छोड़ दिया, हमारा सिंदूर भी भूल गए। जो सिंदूर वो लोगों ने खत्म किया वो भी भूल गए। और सौदा हुआ है सिर्फ ट्रेड एंड गौतम अडानी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील अमेरिकेच्या मध्यस्थीवरून सरकारवर टीका केली आहे। अमेरिकेच्या पुढे भारत का झुकला हा प्रश्न देशातली जनता विचारतीये असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। खरं म्हणजे अमेरिकेची काय गरज होती? भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत। भारताने अमेरिकेला ज्या आमच्या देशांच्या पंतप्रधानांनी ज्या ताकदीनं निवडणुकीला सत्तेमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले, ती अपेक्षा भारतातील जनतेची होती, हिंदुस्थानच्या लोकांची होती की आमचे पंतप्रधान कोणापुढे झुकणार नाही आणि वाकणार नाही। ही जी स्थिती होती तो भंग झाला। पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवत दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले केलेत आणि दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र भारत पाकिस्तानच्या तणावात अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचं म्हणत ट्रम्प यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर पाकिस्तान भारत हे दोन देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले। दोन्ही देशांनी दाखवलेल्या समयसूचकता आणि तत्परतेबाबत दोन्ही देशांचंही अभिनंदन असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं। भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली, मात्र ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरनं चांगलाच वाद निर्माण झालाय। भारत आणि पाकिस्तानात ट्रम्प यांचा संबंध काय असा सवाल उपस्थित केला जातोय। तर ट्रम्प यांनी आज केलेल्या दाव्यानंतरही केंद्र सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।